नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र ड्रायव्हर विकास. आज आपण निघाले आहोत बारामती ते खराडवाडी प्रवासावर. तर आपण बारामतीतून प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आपण बारामतीतून पेन्सिल चौकामध्ये आता एंटर झालेलो आहोत, जो बारामतीतील फेमस असा चौक आहे. बाजूलाच उजव्या बाजूला दिसतंय ते व्ही पी कॉलेज आहे मित्रांनो. व्ही पी कॉलेज हे बारामतीतले टॉपचं आणि महत्त्वाचं कॉलेज आहे. आता आपण डायनामिक्स डेअरी क्रॉस करत आहोत. डाव्या हातावर आपल्याला डायनामिक्स डेअरी पाहायला मिळते मित्रांनो, जिथून सगळीकडे दूर सप्लाय होत असते. समोरच आपल्याला संत तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग दिसत आहे, जो वंजारवाडी येथून जात असताना दिसतो. आपण पोहोचलेलो आहोत आता बारामतीतील विमानतळावर. उजव्या हातावर आपल्याला बारामतीचं विमानतळ दिसत आहे मित्रांनो. आता आपण विमानतळ क्रॉस करून हळूहळू गोजूबावी गावच्या दिशेनं प्रवास करत आहोत. थोडं समोर गेल्यानंतर आपल्याला विमानतळाच्या पुढेच 1 किलोमीटरच्या अंतरावरती गोजूबावी नावाचं एक गाव, खेडेगाव आहे, जे आता आपल्याला समोर दिसत आहे. उजव्या बाजूला गोजूबावी हे गाव आहे, जे विमानतळाला लागूनच आहे, जिथून विमानतळाची सुरुवातच होते, जिथून ट्रॅक आहे विमानतळाचा. डाव्या बाजूला गोजूबावीच्या HP चा पेट्रोल पंप आहे, जो खूप फेमस असा पंप आहे. हा आपण चाललेलो आहोत तो संत तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग आहे, जो बारामती ते पाटस असा रूट आहे तो. त्या मार्गावरून आपण आता खराडवाडीच्या दिशेने निघालेलो आहोत. थोड्याच वेळात आपण आता टोल नाक्यावर पोचलेलो आहे, जो की टोल नाका उंडवडी या गावामध्ये आहे. बारामती पाटस रोडवर हा टोल नाका आहे. हा टोल नाका सिंगल केला तर 67 रुपये आहे आणि रिटर्नमध्ये हा 140 रुपये एवढा कटला जातो. तरी लक्षात ठेवा मित्रांनो, इथं एक टोल नाका आहे जो चालू आहे. समोरच टोल नाक्याच्या उंडवडी गाव आहे, जिथे आपण आता एंटर झालेलो आहोत. रस्त्याच्या दोन्ही बाजूनं उंडवडी गाव आहे. पालखी मार्ग हा उंडवडी गावाच्या मध्यभागातून गेलेला आहे, जो पाटसच्या दिशेने चाललेला आहे. आता आपण उंडवडी गाव क्रॉस करत आहोत. क्रॉस करून आता आपण खराडवाडीत पोचलेलो आहे, जिथे की हॉटेल बारामती गेट हे फेमस असं हॉटेल, इथं प्युअर व्हेजचं हॉटेल आहे, जे खूप क्वालिटी दर्शक अन्न इथं दिले जाते. फायनली आपण खराडवाडी या गावामध्ये आता पोचले आहोत. अशाच अनेक नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. भेटूया.